ओम साई राम सभी भक्तों को। यह परिक्रमा बाबा के आशीर्वाद से बाबा के भक्तों द्वारा चला जा रहा है और इस परिक्रमा में बाबा स्वयं हमारे साथ साथ मार्गदर्शक के रूप में हमारे साथ साथ चल रहे हैं और यह निरंतर आगे भी चलता रहेगा और सभी साई भक्त एक सुई के धागे की तरह हमेशा पिरो के रहेंगे पूरा। आप सभी भक्तों का बहुत सारा अभिनंदन और आगे हमारे गुरु जी का मार्गदर्शक और साई भक्त मनीष अग्रवाल जी, हमारे रांची के साई भक्त जी राम कुमार जी, चचा हमारे आनंद भैया, सभी का योगदान, हमारे नारायण जी का, हमारे पवन जी का, सभी का हमेशा। यहाँ परिक्रमा आ रहे हैं, यहाँ से हम लोग 2 साल से आ रहे हैं पूरा। और हमारे साई भक्त मनीष जी हैं रांची से 2200 किलोमीटर पैदल चल के आए 58 दिन में बाबा के पास में। आप साई ये परिक्रमा आप साई भक्तों को क्या संदेश देने वाले? बोलो भैया। ओम साई राम। मैं भक्तों को यही संदेश दूंगा कि बाबा की भक्ति मार्ग पे हम सभी को चलना है और उनके श्रद्धा सबूरी का जो मंत्र है उसको लेके हम लोग चले, इस भक्ति मार्ग को आगे बढ़ाते रहे। हर साई भक्तों ने साई राम। बोलो। हम हर साल परिक्रमा को सुबह 5:30 बजे निकल के पूरे गांव की परिक्रमा करके बाबा के दर्शन करके आरती करके घर जाते हैं। हमें बहुत अच्छा लगता है परिक्रमा। पण प्रत्यक्षात या परिक्रमेमध्ये सहभागी होऊन स्वतःचा अनुभव, कारण लोक काय सांगतील त्याच्यावर विश्वास न ठेवता स्वतः या परिक्रमेमध्ये सहभागी होऊन जो ऊर्जा निर्माण होती त्या ऊर्जेचा आनंद घ्यावा अशी मी या ठिकाणी सर्व साई भक्तांना विनंती करतो। साई भक्तांनी आपल्या आयुष्यात एक जर ऊर्जा मिळवायची असेल आणि साईबाबांचा सहवास अनुभवायचा असेल तर नक्की शिर्डी साई परिक्रमा केली पाहिजे। आणि ही शिर्डी साई परिक्रमा करत असताना माणूस ज्यावेळेस आज या 14 किलोमीटरचा अंतर ज्यावेळेस आपण चालत असतो त्यावेळेस आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणी या आपण त्या पायदळी तुडवत असतो, हाच भाव या ठिकाणी असतो। आणि या परिक्रमेत येत असताना अनेक जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत, म्हणजे दिवसेंदिवस या परिक्रमेची व्याप्ती वाढत चाललेली। आज अशी परिस्थिती आहे इथे तुम्हाला जेवढा जैनसाला दिसतोय तेवढा जैनसाला खंडोबा मंदिरपाशी आहे, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त परिक्रमा उरकली तरी रस्त्यावर खूप मोठी पब्लिक आहे। आणि हे सगळं घडतंय ते बाबांच्या कृपेमुळे आणि बाबांच्या इच्छेमुळे होत असतं। आणि लक्षात ठेवा की बाबांच्या इच्छेने सगळ्या गोष्टी घडत असतात, त्यामुळे बाबांचा सहवास घेण्यासाठी आपण या साई परिक्रमेत आलंच पाहिजे। बोला। ओम साई राम। 2020 साली जी कोरोनाची महामारी आली होती तेव्हापासून शिर्डीमध्ये शिर्डी ग्रामस्थ, साई भक्त, साईबाबा संस्थान शिर्डी, शिर्डी नगर पंचायत शिर्डी या सर्वांमार्फत श्री साईबाबा परिक्रमा चालू केली आहे। कारण या अगोदरही शिर्डीमध्ये अशीच महामारी आली होती तर त्यावेळेस साईबाबांनी स्वतः जात्यावरती पीठ दळून शिर्डीत महामारी येऊ नये म्हणून त्या पीठ चौबाजूने शिवाच्या रस्त्याने चौबाजूने पीठ टाकून ती महामारी जागेवरती थांबवली होती, शिर्डीमध्ये येऊ दिली नाही। त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थ, साईबाबा संस्थान शिर्डी तसेच शिर्डी नगर पंचायत, शिर्डी ग्रामस्थ, सर्व साई भक्त यांच्या वतीने 2020 सालापासून ही परिक्रमा चालू केली आहे। तर दरवर्षी 13 फेब्रुवारी ही परिक्रमा होत असते आणि सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं अशी मी माझ्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। ओम साईराम। बोला हां। साईराम। आज शिर्डीची साई परिक्रमा होत आहे। ही साई परिक्रमा म्हणजे ज्यावेळेस शिर्डीत मोठ्या प्रमाणात महामारी आली होती आणि त्यावेळेस साईबाबांनी आपल्या स्वतःच्या हाताने दळून आणि ते पीठ तयार करून शिवेवर टाकलं होतं, तीच ही साई परिक्रमा आहे। या साई परिक्रमाच्या निमित्ताने आज आम्ही सर्व मित्रपरिवाराला मिळून आज एकादशी पण आहे, योगायोग आहे आणि आम्ही केळीचं वाटप करीत आहे। आज या परिक्रमाला शिर्डी ग्रीन अँड क्लीन शिर्डी, साईबाबा संस्थान, शिर्डी शहर, शिर्डी पोलीस स्टेशन प्रशासन या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे आणि आज लाखो साई भक्त आज या परिक्रमासाठी सहभागी झाले आहे। ही परिक्रमा दरवर्षी 13 फेब्रुवारीला साजरी होत असून हा साई संस्थांच्या वतीने किंवा शिर्डीच्या वतीने हा 5वा उत्सवच आहे। कारण साईबाबा संस्थांचे पहिले 4 उत्सव होते आणि हा 5वा उत्सव आहे आणि या सर्व मी या सर्व परिक्रमेला साई शुभेच्छा देत आहे। साईराम।